यंदा 2026मध्ये होळी पौर्णिमा नक्की कधी आहे? 2 मार्चला की 3 मार्चला? नमस्कार मंडळी, मी पूनम. मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर यंदा चंद्रग्रहण आणि होळी पौर्णिमा म्हणजेच हुताशनी पौर्णिमा ही 2 तारखेला चालू होऊन 3 तारखेला संपते आहे. तर होळी कधी साजरी करायची? ग्रहण नक्की कधी आहे? तर हे ग्रहण भारतातून दिसणार असल्यामुळं या ग्रहणाचे संपूर्ण वेधादी नियम हे आपल्याला पाळायचे आहेत. तर हे ग्रहण कधी पाळायचं, ग्रहणाचे वेध कधीपासून चालू होत आहेत, किंवा ज्या गर्भवती स्त्रिया आहेत किंवा वृद्ध लोक आहेत, छोटी छोटी मुलं आहेत, तर त्यांनी हे वेध कधीपासून पाळायचे, त्यांच्यासाठी कोणते नियम आहेत, किंवा होळी साजरी करताना ती नक्की 2 तारखेलाच साजरी करायची की 3 तारखेला साजरी करायची, या सगळ्या गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. 2026मधलं पहिलं चंद्रग्रहण जे आपल्या भारतातून दिसणार आहे तर ते आहे 3 मार्चला. आणि यावर्षीची जी होळी पौर्णिमा आहे, हुताशनी पौर्णिमा आहे, तर ती 2 मार्च 2026 वार सोमवार या दिवशी 5:55 सुरू होत आहे. आणि ती 3 मार्च 2026 वार मंगळवार या दिवशी 5:07 संपते आहे. तर होळी पौर्णिमा कधी साजरी करायची? तसं पाहायला गेलं तर आपण पौर्णिमा ही उदय तिथीनुसार साजरी करत असतो. म्हणजे जर त्या पद्धतीनं विचार केला तर होळी पौर्णिमा ही 3 तारखेला साजरी करायला हवी. पण होळी पौर्णिमा ही प्रदोष काळात साजरी करायची असते. आणि 3 तारखेला 5:05 होळी पौर्णिमा संपते आहे. आणि त्याच्यानंतर प्रदोष काळात म्हणजे संध्याकाळी होळी साजरी करणं हे योग्य नाही आहे. शास्त्रानुसार 2 तारखेला म्हणजे सोमवारी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये 6 ते 8 या दरम्यान तुम्ही होळी पौर्णिमा साजरी करू शकता. आणि राहिला प्रश्न चंद्रग्रहणाचा, तर चंद्रग्रहण हे 3 तारखेला संपूर्ण दिवस असणार आहे. त्यामुळं ग्रहणाचा आणि होळीचा काहीही संबंध नाही आहे. तुम्ही असा विचार करू नका की 3 तारखेला होळी आणि 3 तारखेला चंद्रग्रहण, मग या सगळ्या गोष्टी कशा होणार? तर 3 तारखेला आहे धुलीवंदन. तर या चंद्रग्रहणा दिवशी धुलीवंदन आपल्याला बिलकुलही साजरं करायचं नाही आहे. पण होळी पौर्णिमा ही 2 तारखेला तुम्ही साजरी करू शकता. चंद्रग्रहण हे 3 तारखेला दुपारी 3:20 पासून ते रात्री 6:48 आहे. म्हणजेच ग्रहणाचा जो स्पर्श आहे तो 3:20 आहे. तर ग्रहणाचा मोक्ष काळ जो आहे तो 6:48 आहे. तर ग्रहण मध्य हा 5:07 आहे. या ग्रहणाच्या दिवशीचा जो पुण्य काळ आहे तर तो 5:07 पासून ते 6:10 आहे. तर ग्रहण कसं पाळायचं, ग्रहणा दिवशी कोणत्या गोष्टी कराव्या, कोणत्या गोष्टी करू नयेत, किंवा ज्या कोणी गर्भवती स्त्रिया आहेत किंवा आजारी लोक आहेत, वृद्ध व्यक्ती आहेत, घरातील लहान मुलं आहेत, तर यांच्यासाठी ग्रहणाचे नियम काही वेगळे असतात आणि आपल्या इतर लोकांसाठी नियम त्याचे वेगळे असतात. तर जो वेध काळ आहे तो ग्रहण सुरू होण्याच्या अगोदर 9 तास आपल्याला पाळायचा असतो. म्हणजे ग्रहण हे 3:20 सुरू होते. तर आपल्यासारख्या लोकांना ग्रहणाचा जो वेध आहे, जे सूतक काळ आहे, तो सूर्योदयापासूनच पाळायचा आहे आणि संध्याकाळी 6:48 आपल्याला हे सगळं पाळायचं आहे. पण जर गर्भवती स्त्रिया असतील, आजारी लोक असतील, वृद्ध लोक असतील, लहान मुलं असतील, तर त्यांच्यासाठी हा काळ थोडासा वेगळा असतो. अशा लोकांनी ग्रहण पाळण्याच्या अगोदर आपल्या डॉक्टरचा पहिला तर सल्ला घ्यावा, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. त्यांच्या ज्या काही गोळ्या औषधं आहेत, त्यांची जी काही ट्रीटमेंट आहे, पहिले तर त्यांनी त्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आणि त्याच्यानंतर ग्रहण वगैरे या गोष्टी तुम्ही पाळू शकता. या दिवशी गर्भवती महिलांनी काही गोष्टी करायच्या नाही आहेत. तर त्या महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या? तर या दिवशी चाकूने आपल्याला कोणतीही गोष्ट कट करायची नाही आहे, किंवा कात्रीने काहीही कापायचं नाही आहे. कापणं, चिरणं, तोडणं, मोडणं या गोष्टी आपल्याला अजिबात करायच्या नाही आहेत. आता आपण बघतो ना, तर समाजामध्ये ज्या जुनी लोक आहेत, जी जुनी पिढी आहे, तर त्या महिला आपल्याला सांगत असतात की बाबा मांडी घालून बसू नको, झोपू नको, काही चिरू नको, कापू नको, मोडू नको. तर या गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत. पण त्याही पाळण्याचे काहीतरी लिमिट आहेत. तर कसं आहे, या दिवशी तुम्ही झोपायचं नाही आहे, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, अडी घालून किंवा पायाची मांडी घालून तुम्ही या दिवशी बसायचं नाही आहे. त्याच्यानंतर
आडेवेढे घालायचे नाहीत. म्हणजे तुम्ही इतर कोणाची वेणीही घालायची नाही आहे किंवा तुमचीही या ग्रहणकालामध्ये तुम्ही वेणी घालायची नाही आहे. केस विंचरायचे नाही आहेत. इतर गोष्टी तुम्ही करू शकता. म्हणजे तुम्ही घरातून इकडं तिकडं फेऱ्या फिरलात काहीही हरकत नाही. तुम्ही सोफ्यावरती बसलात, बेडवरती बसलात तरीही काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त अडी घालून तुम्हाला बसायचं नाही आहे आणि चिरणं कापणं या गोष्टी तुम्हाला करायच्या नाही आहेत. तर या दिवशी वेळ घालवण्यासाठी तुम्ही बऱ्याचशा गोष्टी करू शकता. ग्रहण काळात नामस्मरण करणं आणि जप करणं याला अतिशय महत्त्व आहे. कारण या गोष्टींचा परिणाम हा आपल्या गर्भावरती होत असतो. त्यामुळं जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी तुम्ही जप करू शकता. एखादा ग्रंथ असेल तर तो ग्रंथ वाचू शकता. जर तुम्हाला वाचनाची आवड असेल तर तुम्ही एखादं पुस्तकही वाचू शकता. जर या काही गोष्टीमध्ये तुम्हाला इंटरेस्ट नसेल तर जो तुमचा इष्टदेव आहे, कोणतेही इष्टदेवता आहेत, तर त्यांचा जप तुम्ही या वेळेत केला तरीही चालू शकतं. फक्त नामस्मरण, जप, तप या गोष्टींना महत्त्व आहे. तर या दिवशी तुम्ही रामरक्षा स्तोत्र, गणपती अथर्वशीर्ष यासारख्या गोष्टीही तुम्ही पठण करू शकता. आपल्या पोटावरती हात ठेवायचा आणि या गोष्टी आपण वाचल्या म्हटल्या तरी त्या सगळ्या सेवा ह्या आपल्या बाळापर्यंत पोहोचत असतात आणि त्यालाही या सगळ्या गोष्टींचा आशीर्वाद मिळत असतो. त्यामुळं रामरक्षा, अथर्वशीर्ष या गोष्टी अवश्य म्हणा. जर तुम्हाला म्हणायला नाही जमलं तर मोबाईलवरती तुम्ही लावून देऊ शकता. फक्त ऐकल्या तरीही चालू शकतं. या दिवशी घरात सात्विक वातावरण ठेवा. घरामध्ये तुम्ही मंत्र, स्तोत्र लावून ठेवू शकता, मोबाईलवरती लावून ठेवू शकता की जेणेकरून हे सगळ्यांच्या कानावरती पडतील. तर अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत तर या तुम्ही या दिवशी गर्भवती स्त्रियांनी किंवा जारी जी वृद्ध लोक आहेत, लहान मुलं आहेत, त्यांनी 11 वाजल्यापासून ते 6:48 या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्हाला ग्रहण संपल्यानंतर स्वच्छ पाण्याने आंघोळ करायची आहे. आंघोळ करताना त्याच्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं. गंगाजल नसेल तर त्याच्यामध्ये तुम्ही एखादा थेंब गौमूत्राचा टाकून तुम्ही आंघोळ करू शकता. त्याच्यानंतर देवपूजा करायची आणि तुम्ही जेवण केलं तरीही चालू शकतं. या दिवशी जे काही तुम्ही अन्न शिजवत असता किंवा पाणी असतं, जे घरात पाणी तुम्ही भरलेलं असतं, तर त्याच्या सगळ्यावरती तुम्हाला तुळशीपत्र टाकायचं आहे. आणि आपली आंघोळ वगैरे झाली, घरातील सगळ्यांची आंघोळ झाली की त्याच्यानंतरच आपल्याला ग्रहण समाप्तीनंतर जेवण करायचं आहे. या गोष्टी पाळून या दिवशी तुम्ही चंद्रग्रहण पाळायचं आहे. या दिवशी धुलीवंदन साजरं करायचं नाही आणि होळी तर आपण 2 तारखेलाच पेटवणार आहे. तर अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टींची माहिती ह्या एकाच व्हिडिओमध्ये मी देण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला आहे. आणखी एक गोष्ट, जर तुम्ही पुण्या-मुंबईसारख्या ठिकाणी जर राहत असाल तर पुण्या-मुंबईमध्ये उदयाचं टायमिंग या दिवशी 6:41 आहे. तर 6:41 ते 6:48 हे तुम्हाला ग्रहण बघायला मिळेल. पण शक्यतो ग्रहण बघू नये. गर्भवती स्त्रियांनी तर हे ग्रहण अजिबात बघू नये. तर या टायमिंगमध्ये तुम्ही ग्रहणाचे नियम जे आहेत तर ते कटाक्षानं पाळा. आणि मी सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल आणि या व्हिडिओच्या निमित्तानं जर तुम्ही या चॅनलवरती आलेला असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा, हाईप करा. धन्यवाद.